नाव आहे सन्माननीय शेखर सिंग यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि शेखर सिंग यांचा इथेची सन्मान केला जाईल. नक्कीच शेखर सिंग यांचा यथोचित सन्मान केला जातोय. ज्यांनी हे बॅनर स्थित केलेले आहेत अगदी व्यवस्थित त्यांचं नियोजनबद्ध आखणी करून इथे लावलेले आहेत. त्यांचं नक्कीच शेखर सिंग यांचा यथोचित सन्मान केला जातो. मनापासून शेखर सिंग यांना धन्यवाद व्यक्त केला जातो आहे. चला ग्राउंड नंबर 1 पंच गणेश पाटील 2 पंच पाठवा. संघ दोन्ही उपस्थित आहेत. कृपया पंचाने विनाविलंब लवकर यायचं आहे. 2 पंच चला लवकर. दोन्ही देखील आपण अंतिम चरणापर्यंत येत आहोत मित्रांनो. यानंतर सेमीफायनलकडे आपण जाणार आहोत. नक्कीच रत्नदीप सुंदरवाडी हा सेमीफायनलमध्ये दाखल झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला विचार केल्यास आपण पाहतो शिवशाही सरेकर आळी हा संघ देखील सेमीफायनलमध्ये दाखल आहे. नक्कीच मित्रांनो जय बजरंग चोचिंदे आणि आई कोटेश्वरी आणि दुसऱ्या बाजूला पाहतो युवा स्पोर्ट्स करंजकोल आणि दासगाव यांच्यामध्ये संघर्ष पाहतो. युवा स्पोर्ट्स करंजकोलचा जर्सी नंबर 5 परिधान केलेला हा गुणी खेळाडू मात्र मैदानात दाखल आहे. नक्कीच प्रणय निवाते मात्र मैदानात दाखल आहे. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न जर्सी नंबर 11 परिधान केलेला हा गुणी खेळाडू आपण पाहतो मित्रांनो. लाजबाब चांगली चढाई आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला परेश स्पोर्ट्स सोलेचा असणारा संघ पाहतो. प्रणय निवात्याची चढाई पाहतो. लाजबाब मित्रांनो जगडला जातोय प्रणयला. एक गुणफलक आपण पाहतो मैदान क्रमांक 2 वर. नक्कीच सन्माननीय पंच यांचा मनापासून धन्यवाद व्यक्त केला जातोय. सन्माननीय सुनीलजी मोरे यांना विनंती करतो की व्यासपीठावर यायचं आहे. आपला हेतूचे सन्मान केला जातोय. सन्माननीय सुनीलजी मोरे यांचा हेतूचे सन्मान केला जातोय. मी सन्माननीय गणेशजी पवार यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते सन्मानित करावं. सन्माननीय सुनीलजी मोरे यांचा सन्मान करावा अशी मी आपणास विनंती करतो. ओमकार कांदे मैदानात दाखल. तुला काटा मारते का गाडीचे मारून गप कॅमेरा पकडलाय म्हणून. नक्कीच 12 नंबरचा असणारा गुणी खेळाडू आपण पाहतो. देवा निवाते प्रणय सारखा निवाते खेळाडू आहे. नक्कीच अमर निवाते आहे. असं भेट घेतलेला आहे तो करंजकोल युवा स्पोर्टच्या माध्यमातून. पाहिलं गेलं तर गुणफलक आपण पाहतो 4 गुणफलक. परत एकदा अमर निवाते मैदानात दाखल. इकडे मात्र ऋतिक ढोंडगे मैदानात दाखल आहे. एक अष्टपैलू गुणी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातो. कर्णधार म्हणून कसं असावं जे ज्याच्याकडे पाहिलं जातं ऋतिक ढोंडगे. लाजबाब चढाई मात्र अमर निवातेंची पाहिजे. आपला दोन मित्रांनो क्या बात है. संघर्ष असेल दोन्ही मैदानावर मित्रांनो. छान असेल संघर्ष कारण विजयाची उर्मी आमच्यामध्ये आहे. धाडस आमच्यामध्ये आहे. आमच्यामध्ये जुनून आहे. आमच्यामध्ये हौसला आहे. मुझे अपने दम पर चलने की आदत है. मुझे अपने दम पर चलने की आदत है. इसे मेरी आकड़ समझो या मेरा हौसला मेरा. नक्कीच मित्रांनो तुमचा हौसला तुमची जिद्द लाजबाब. प्रणय निवातेची चढाई पाहिली आणि अचूक सावध टिपला गेला मित्रांनो. 6-3 गुणफलक आपण पाहतो. इथे मात्र थरार वेगळा. काय घडतंय मैदानात. मेडिकल टाइम आउट असेल का मैदानात. ओके धन्यवाद. वेळ घेऊ नका. युवा डायरेक्ट 30 सेकंदाचा कालावधी. ओमकार कांदे मात्र मैदानात दाखल असेल.
चढाई मात्र चांगली आपण पाहतो ओंकारची. 30 सेकंदाचा वेळ त्याच्याकडे असेल. लाजवाब मित्रांनो, चांगली रनिंग हँडल्स आपण पाहिलं मित्रांनो. क्या बात है. एका बाजूला 2 तर दुसऱ्या बाजूला 3. हृदयाचे ठोके वाढतात. नक्कीच अमर निर्मातेचा संघ मात्र आता आघाडीवर पाहतो आपण मित्रांनो. 11-3 गुणफलक पाहतो. काहीसा पिछाडीवर पडलेला संघ पाहतो तो परेश पोटसुरे यांचा युवा स्पोर्ट्स. काय घडतं त्याच्याकडे पाहिल्यानंतर सुपर रेट होतोय युवा स्पोर्ट्स करंज कोलचे. परत एकदा प्रणय निवाते मैदानात दाखल आहे. 11-6चा गुणफलक आपण पाहतो मैदान क्रमांक 1 गोलवर. सन्माननीय सचिनजी देवरुखकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. विनंती असेल सन्माननीय सचिनजी देवरुखकर यांना. 11-6 गुणफलक मैदान क्रमांक 2 वर आपल्याला पाहायला मिळतं आणि मैदान क्रमांक 1 वर मात्र 4-3 असा गुणफलक आपण पाहतो. परत एकदा मैदानात दाखल असेल. केलेला धोनी खेळाडू आपण पाहतो. रोहन मैदानात दाखल आहे. एका बाजूला 4 गुण तर दुसऱ्या बाजूला 3 गुण आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच मित्रांनो, सन्माननीय सचिनजी देवरुखकर यांचं मनापासून स्वागत केलं जाते. धन्यवाद व्यक्त केला जातो. नक्कीच मनापासून सचिनजी देवरुखकर आपलं यथोचित धन्यवाद व्यक्त केले जाते. आपण उपस्थित राहिला. परत एकदा भरत मात्र मैदानात दाखल आहेत. 5-1 आपल्याला लढत पाहायला मिळते. नक्कीच सचिनजी देवरुखकर साहेब मनापासून धन्यवाद आपला देखील व्यक्त केले जात आहेत. काय घडेल मैदानात त्याच्याकडे मात्र तुम्हाला सर्वांचं लक्ष आहे मित्रांनो. आधी बाटागले मात्र इथे पाहिलं गेलं, टाइम आउट घेतलं गेलंय. नक्कीच जय बजरंग चोचिंदे यांच्या माध्यमातून आपण पाहतो. कोच जर पाहायला गेलं तर आप्पा मांडवकर हे आपल्याला कोच पाहायला मिळतात आणि नक्कीच अमितजी सावंत अर्थातच हे देखील कोच आहेत. सन्माननीय अप्पा शिंदे यांना विनंती करतो की सन्माननीय सचिनजी देवरुखकर यांचा आपण सन्मान करावा अशी मी आपणास विनंती करतो. सन्माननीय अप्पा यांना विनंती करतो, अप्पा शिंदे यांना विनंती करतो की सन्माननीय सचिनजी देवरुखकर यांचा आपण याचा सन्मान करावा अशी आपणास विनंती असेल. 4-3 मित्रांनो, क्या बात है. मल्टी पॉइंट रेट पाहतो मित्रांनो आपलातून. रे 30 सेकंद असतील. आधी बांडागले यांच्याकडे संघर्ष करावा लागेल. पिछाडीवर असताना आक्रमकता मात्र दाखवावी लागेल. काय घडतंय मैदानात इथे. नक्कीच 7-3 गुणफलक आपण पाहतो.
परत एकदा ऋतिक धोंडगे सुपर टॅकल ऑन असताना मैदानात दाखल असेल. नक्कीच इथे मात्र चुकी घडते मित्रांनो. फुटवर्क विचार केल्यास देहबोलीचं जो आपण पाहायला गेला आणि नक्कीच सन्माननीय सचिनजी देवरुखकर आज आपला वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या आमच्या मंडळाकडून रत्नदीप सुंदरवाडीच्या कडून आपल्याला मनापासून हार्दिक शुभेच्छा. आपलं सुदंड आयुष्य लाभो आणि आपलं विविध क्षेत्रातील कार्य अविरत सुरू राहो हेच आई जगदंबे चरणी प्रार्थना आणि पुनश्च तुम्हाला भरपूर अशा मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ओंकार कांदेला खेळावं लागेल, संघर्ष करावे लागेल कारण पिछाडीवर असणारा संघ आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो इथे मात्र काय इथे मात्र थरार वेगळं चांगलं नक्कीच कौतुक करावं लागेल. जर्की नंबर 787 परिधान केलेला हा गुणी खेळाडू. नक्कीच कौतुक करावं लागेल मित्रांनो रोहित धोंडगे यांचं. अन्यथा नक्कीच ओंकार कांदे यांची सुपर रेड आपल्याला पाहायला मिळाली असते. परत एकदा एक गुण टिपला जातोय तो ऋतिक धोंडगे यांच्या माध्यमातून. परत एकदा नक्कीच आधी बांडागले मात्र मैदानात दाखल असतील. मित्रांनो तुमचा आत्मविश्वास हा महत्वाचा बरंच काय देऊन जातं. काहीशी आघाडी आपल्याला साखळी मात्र चांगला पाहायला मिळतंय. नक्कीच आपण पाहायला गेलं तर घाडीकर माता दासगाव या संघाची प्रणय निवाते मात्र मैदानात दाखल आहेत. जर्सी नंबर 11 परिधान केलेले गुणी खेळाडू. नक्कीच गणेशजी पवार विनंती असेल आपल्याला की नक्कीच माझ्याबरोबर संपर्क साधला जाईल. गणेशजी पवार यांना विनंती असेल. मध्यंतरापर्यंत आपण पाहतो मित्रांनो 15 गुण आपल्याला पाहायला मिळतात जय बजरंग चोचिंदे आणि काहीसा पिछाडीवर पडलेला आपण पाहतो.
कोटेश्वरी महाड हा संघ नक्कीच परत एकदा उमेद आणि जोश निर्माण करून आई कोटेश्वरी हा संघ आघाडीवर येईल का याच्याकडे आपण पाहणार आहोत. प्रतीक्षा मात्र आपल्या तुम्हा सर्वांची असेल मित्रांनो. नक्कीच आमचे लाडके दर्दी प्रेक्षक यांचं मनापासून परत एकदा धन्यवाद व्यक्त केले जात आहेत. नक्कीच अंतिम चरणावर हे सामने येत असताना तुम्ही आम्ही आनंद घेतो या कबड्डीच्या रणपटलावरील. नक्कीच ग्रामस्थ मंडळ अर्थातच रत्नदीप सुंदरवाडी आणि रत्नदीप क्रीडा मंडळ सुंदरवाडी यांचं बहारदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. सन्माननीय नक्कीच नानासाहेब जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नक्कीच आमचे मार्गदर्शक सदैव प्रेरणा देणारे रणजितजी साळीसाहेब अर्थातच एक उद्योजक आणि समाजसेवक त्यांचं सदैव मार्गदर्शन आम्हाला लाभलं. यांच्या माध्यमातून हे बहारदार आयोजन आपण पाहतो. परत एकदा ऋतिक धोंडगे मात्र मैदानात दाखल असेल. नक्कीच सन्माननीय गणेश पवार यांना विनंती आहे. गणेश पवार यांना विनंती आहे. छोड़ना नहीं नक्कीच मित्रांनो आताचे सामने सुरू आहेत त्यामधील विजयी संघ जे असतील त्यांना विनंती वजा सूचना असेल. कोच आहेत त्यांनी देखील विनंती आहे आपल्याला लक्ष द्या की यानंतर आपण जो संघ विजयी होईल त्यांची असणारी आपण पाहणार आहोत सेमीफायनलचा सामना असेल. आपल्याला एक 5 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. मित्रांनो विनंती असेल की आपल्याला दोन्ही संघांना 5 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. मात्र 5 मिनिटाच्या वर एकही मिनिट दिला जाणार नाही. अन्यथा जर 5 मिनिटाच्या पुढे गेला समजा 6 मिनिट झाला तर सामना फक्त आणि फक्त 7 मिनिटाचा खेळवला जाईल. याच्याकडे लक्ष द्यायचं आहे मित्रांनो. नक्कीच तुम्हाला विनंती असेल. दोन्ही विजयी संघांना ही विनंती आहे. विनंती वजा सूचना आहे मित्रांनो. आणि विजयी असणारे संघ आहेत अर्थातच रत्नदीप सुंदरवाडी आणि शिवशाही सरिते आणि आपणास पुकार दिल्यानंतर आपण ताबडतोब मैदानात हजर राहायचं आहे. 5 मिनिटाच्या पुढे अजिबात वेळ जाता कामा नये. कारण विचार केल्यास तब्बल आता आपण पाहतो 4:15 वाजलेले आहेत मित्रांनो. नक्कीच आमच्या लाडक्या दर्दी प्रेक्षकांना देखील हे सामने अंतिम चरणातील पाहायचे आहेत.